आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। हैदराबाद आणि सातारा संस्थानांच्या जुन्या गॅझेटवर अभ्यासकांची नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अभ्यासकांना उद्या सकाळपर्यंत आझाद मैदानावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अभ्यासकांनी कोणत्याही परिस्थितीत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आझाद मैदानावर पोहोचावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। आझाद मैदानावर या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। ज्या अभ्यासकांना या गॅझेटवर खरा अभ्यास आहे त्यांनीच यावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे। जे अभ्यासक वेळेत उपस्थित राहणार नाहीत त्यांना नंतर कुठलाही प्रश्न विचारता येणार नाही किंवा त्यांची भूमिका विचारात घेतली जाणार नाही असेही जरांगे यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे सर्व संबंधित अभ्यासकांनी याची गंभीर दखल घ्यावी। यासोबतच मराठा आणि कुणबी एक आहेत यावर हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या संदर्भात ज्यांचा अभ्यास आहे अशा सर्व अभ्यासकांनाही उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आझाद मैदानावर येण्यास सांगितले आहे। यामुळे सर्व संबंधित विषयांवर एकत्रितपणे चर्चा करून योग्य तो निर्णय घेता येईल। मनोज जरांगे पाटील यांनी काही अभ्यासकांवर सरकारकडून लाभ घेऊन नंतर विरोधात बोलत असल्याचा आरोप केला आहे। अशा लोकांवर टीका करताना सरकारचे भजे खाऊन माझ्या विरोधात बोलता तुमच्यासारखे लबाड दुसरे कोणी नाही असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला। हे सर्व पाहता उद्या आझाद मैदानावर होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। या बैठकीतून मराठा आरक्षणासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे।